आमच्या खिडकीमध्ये एक बुलबुल पक्ष्याने घरटं बांधायला सुरुवात केलेली आहे बघा. मी आलेली आहे वरती झाडांना पाणी घालण्यासाठी आणि वरती येऊन बघतोय तर काय इथं बुलबुल पक्ष्यानं खिडकीमध्ये सगळ्या काड्या जमवून असा सगळा कचरा केलेला आहे. बहुतेक ते घरटं बांधणार आहे आमच्या इथे. आता हिचं सकाळपासून असं काड्या पानं आणून ठेवलेली आहेत आणि ते एकत्र जुळवायचं काम करणार आहे. आता ते बहुतेक आणून ठेवतात दोघं जण. एक बाहेरून काडे घेऊन येत आहे तर एक इथं जुळवत आहे बघा. आता इथं बघा बुलबुल पक्ष्यानं काड्या जमा केलेल्या आहेत आणि गॅलरीमध्ये आता हे कपडे सुकवायला घातलेले आहेत. मी आलो आहे आता झाडांना पाणी घालण्यासाठी. बुलबुल पक्ष्याचं काम चालू आहे जोराने. मी आता त्याला डिस्टर्ब नको म्हणून मी आता बाहेर इकडं गॅलरीच्या बाहेर आलेलो आहे झाडांना पाणी घालण्यासाठी फ्रंट साईडला. आणि आता मी झाडांना पाणी घालणार आहे बघा. खूपच सुकलेली होती झाडं. मला असं वाटलं की संध्याकाळी पाऊस येईल असं आभाळ आल्यासारखं वातावरण झालं होतं, पण काय पाऊस काय पडला नाही. मग शेवटी म्हटलं आता पाणी घालावंच आपण, नाहीतर पूर्ण वाळून जातील झाडं. म्हणून आता मीच पाणी आता घालायला लागलेलं आहे पावसाची वाट बघून. नुसतं आभाळ आले, काय पाऊस काय पडत नाही. इथं आता झाडांची हालत खूप बेकार झालेली आहे. उन्हामुळं खूप सुकलेले आहेत आणि आज कुठल्याही परिस्थितीत पाणी आज घातलंच पाहिजे. त्यामुळं आता पाणी मी घालत आहे झाडांना. आणि असं वाटतं आहे मला की संध्याकाळी तर पाऊस येईल. ढग असं थोडंफार त्या साईडला आहेत काळे, पण काय माहिती आता संध्याकाळी येतो आहे का नाही. पण ते वाट बघून पण काय उपयोग, फायद्याचं नाही आहे. त्यामुळं झाडांना पाणी घातलेलं बरं असं मी मनातल्या मनात म्हणायला लागलो आहे आणि मी करायला लागलो आहे. इथं बुलबुल पक्षी घरटं बांधायला लागला आहे. लगे रो बुलबुल. आता बुलबुल पक्ष्याचं घरटं बांधून झालं ना मी तुम्हाला ते दाखवीन. मग तुम्ही बघा ते घरटं. आता पाठीमाग आलोय झाडांना पाणी घालायला आणि पाठीमाग येऊन बघतोय तर काय मिरचीचं झाड एकदम फुललेलं होतं मिरच्यांनी. आणि मग मला असं वाटलं की आता ह्या मिरच्या तोडायला पाहिजे म्हणून मी तोडायला लागलोय. आता मिरच्या पूर्ण परिपक्व झालेल्या आहेत मिरच्या बघा. आणि भरपूर साऱ्या एकाच झाडाला कितीतरी मिरच्या मला मिळाल्या आहेत. मग आता मी त्याचा जाऊन खरडा बनवणार आहे. खरडा. आता इथं माझा कॅमेरामॅन आहे आराध्या आणि ती खूप असं बघायला लागले, एकदम सस्पेन्सने बघायला लागले. थोडे मिरच्या मिळतील माझ्या 10 रुपयाच्या मिरची एक म्हणजे एवढे सगळे वरती काढून ठेवलेत त्या 10 रुपयाच्या. होय तेवढे मिळतात बाजारात 10 रुपयाला. आणि मी आता इथं तिला सांगायला लागलोय बाजारात किती रुपयाला मिरच्या मिळतात ह्या मी ज्या काढलेल्या आहेत त्या बघा. आणि कुठे राहील तिथं आराध्या मला दाखवायला लागले, तिथं आहे. भरपूर साऱ्या मिरच्या मिळालेल्या आहेत बघा. मला खूपच मिळाले आहेत. एवढं एक्सपेक्टेशनच्या वरती मिरच्या मला सापडलेल्या आहेत. मी आता वरती झाडांना पाणी घालायचं म्हणून आले होते, त्यामुळे मी काही भांडं वगैरे काही घेऊन आले नव्हते. मग आता भरपूर साऱ्या मिरच्या मिळाल्या आहेत. आराध्याने आपल्या वट्यामध्ये घेतलेल्या आहेत मिरच्या. आता वरच्या आणलेल्या मिरच्यांचा मी खरडा करायला लागले. आता इथं खरडा मी बनवायला लागलेला आहे ठेचा. आणि त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. माझ्याकडे शेंगदाणे आता अवेलेबल नाही आहेत, कूट अवेलेबल आहे त्यामुळे कूट घालते मी. जाडसर असं कूट आहे माझ्याकडे त्यामुळे ते मी कूटच घातलेलं आहे खरड्यामध्ये. अगं जरा मीठ कमी पडले. वरण माहिती आहे, वरण मिरच्या आणलेल्या आहेत त्याचा खरडा बनवला. वास एकदम खमंग आणि तिखट असा यायला लागलेला आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे वासानंच. आता मी भरणीत भरून ठेवलेला आहे खरडा. आता तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.